नमस्कार. पुन्हा आपण भेटत आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये. इयत्ता 10वी विषय मराठी आय-एम-पी प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 9वीचे मराठीचे आय-एम-पी प्रश्न पाहून घेतलेले होते. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये 10वीचे पाहणार आहोत. तर आपल्याला वसंत, हृदय, चैत्र ह्याच्यात आपल्याला प्रश्न आहे. रिकाम्या जागेचे प्रश्न किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 प्रश्न आहे या टॉपिकमधले. 2 सोपे आहे, 2 मीडियम आहेत आणि तिसरं सुद्धा आपल्याला सोपं देण्यात आलेलं आहे. तर पहिलं आहे, आंब्याला मोहोर येण्याच्या सुरुवातीचा काळ कोणता? आपल्याला ऑप्शनसुद्धा देण्यात आलेला आहेत आणि आपल्याला उत्तरसुद्धा देण्यात आलेलं आहे. बी पर्याय हा आपला उत्तर असणार आहे, पौष अखेर. त्यानंतर वसंत ऋतूंचा आत्मा असलेला महिना कोणता? तर आपल्याला ऑप्शन देण्यात आलेला आहे, श्रावण, फाल्गुन, चैत्र आणि वैशाख. ऑप्शनसुद्धा आपल्याला देण्यात आलेलं आहे, ते म्हणजेच योग्य ऑप्शन आहे सी म्हणजेच चैत्र. तिसरा आहे, गहिऱ्या गुलाबी रेशमी पताका नाचवणारे झाड कोणते? तर ऑप्शन ए आहे पिंपळ. फणसाला कोके कोणत्या महिन्यात येतात? तर ऑप्शन डी पौष व माघ. कोणत्या झाडाला पायापासून डोकीपर्यंत फळे लागली जातात? आंबा, नारळ, फणस आणि पेरू. ऑप्शन सी फणस. आपण बघितलं असेल फणस की डोकीपर्यंत पायापासून आपल्याला फळे लागली असतात. उत्तम लक्षण. उत्तम लक्षण ह्या टॉपिकमधले आपल्याला 3 प्रश्न आहे. 1, 2, 2च प्रश्न आहे. तर ते 2 प्रश्न आपण पाहूया की संत रामदास श्रोत्यांना कोणते खूण अंगी बांधण्यास सांगतात? आपल्याला ऑप्शन योग्य ऑप्शन आहेत ए की सर्वज्ञपणाची. दुसरं आहे, कोणत्या गोष्टीचा कदापि अभिमान घेऊ नये? तर ऑप्शन सी आहे असत्याचा. गवताचे पाते ह्या टॉपिकमधले आपण पाहूया प्रश्न. अचूक शब्द लिहा. ह्याच्यातला आपल्याला अचूक शब्द कुठला आहे? तर ऑप्शन बी कोण आहे? तर शूद्र. त्यानंतर ह्याच्यातला आपण दुसरा प्रश्न पाहूया, धरती मातेच्या कुशीत झोपी गेलेले. तर आपण पाहूया ऑप्शन डी गवताचे पाते. झाडाचे पान गवताच्या पात्याला चिडून काय म्हणाले? ऑप्शन बी उत्तर असणार आहे चिडखोड बिब्बा. पुढचे प्रश्न लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न. तर बोलतो मराठी ह्या टॉपिकमधले आपण लघुत्तरी प्रश्न पाहूया. ह्या टॉपिकमधले आपल्याला एकूण 4 लघुत्तरी प्रश्न देण्यात आलेला आहे. सगळे प्रश्न महत्त्वाचे आहे. पहिला प्रश्न आहे, शब्दाची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. त्यानंतर भाषा समर्थपणे वापरण्यासाठी कोणते 2 मार्ग आहे? 2 मार्ग लिहा. त्यानंतर भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय कोणते? आणि भाषा वापरताना होणारे चुका टाळण्यासाठी कोणते मार्ग सुचवलेले आहे? अशा प्रकारे 4 प्रश्न होते. लघुत्तरी प्रश्न बोलतो मराठी. त्याच्यात 2 सोपे प्रश्न होते, मध्यम प्रश्न होते. वस्तू ह्या टॉपिकमधले आपण लघुत्तरी प्रश्न आपल्याला देण्यात आलेले आहेत, ते म्हणजे 2. तर वस्तूंना नेमलेल्या व मांडलेल्या जागेवरून न हटण्याचे आश्वासन द्या असे कवी का म्हणतो? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, वस्तूंची असलेला स्नेहसंबंध जोपासावा या मताशी आपण सहमत आहात का? अशा प्रकारे वस्तूमधले 2 प्रश्न महत्त्वाचे होते. त्यानंतर आजी कुटुंब आगळ ह्याच्यात लघुत्तरी प्रश्न फक्त एकच आहे, आजीचे सौंदर्य कसे होते? त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया की बाल साहित्य गिरजाकीर ह्या टॉपिकमधले प्रश्न. दीर्घोत्तरी प्रश्न आपल्याला एक आहे, तो म्हणजेच आपण पाहूया की टिपा लिहा. गिरजाकीर यांच्या अडबंबू डब्बू या बाल कादंबरीतील विनोद आपल्याला लिहायचा आहे. टिपा यामध्ये येऊ शकतो, दीर्घोत्तरी प्रश्न आहे. त्यानंतर 4 उत्तम लक्षण, त्याच्यातला आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न देण्यात आलेला आहे. पुढील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. तर आपल्याला तो रसग्रहण करायचा आहे. सत्य मार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अशा प्रकारे ते आपल्याला एक रसग्रहण ओळी दिलेली आहे, त्याचं आपल्याला आपल्या शब्दात लिहायचं आहे. त्यानंतर
वसंत हृदय चैत्र दीर्घोत्तरी प्रश्न आपण पाहूया. चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांचे आलेले वर्णन तुमच्या शब्दात लिहा. हे आपण प्रश्न पाहून घेतलेले आहे. दीर्घोत्तरी प्रश्न 3 होते आणि लघुत्तरी प्रश्न 7 होते आणि जे बाकीचे 10 प्रश्न होते ते म्हणजेच आपण रिकाम्या जाग्या. अशा प्रकारे आपण इयत्ता 10वीचे विषय मराठी IMP प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न 2025 मधले आपल्याला येऊ शकतात. अशा प्रकारचे प्रश्न आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटत राहील. तर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.